हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे चला तंबूतले जे सर्व भाविक आहे ना सर्वांनी मैदानावरती यायचे आजूबाजूला जे भाविक आहे सर्वांनी या चला आता लगेच या ठिकाणी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला बोला राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला बोला राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की सोपन काका महाराज की जय गुरुवर्य गोविंद महाराज की जय ते तीर्थक ते क्षेत्र जगे त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा ते तीर्थक ते क्षेत्र जगे त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेले वे ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील या ठिकाणी आहे या ओवीमध्ये ज्ञानोबराय 235 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानोबराय सुंदर असं विवेचने आपल्या समोर ठेवत आहेत ते तीर्थक ते क्षेत्र जगी त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा समचरण सरोजम सांद्रनीला बुदाबम जगननी तपानी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवल समिट्टलम चिंतयामी जयांची केलिया स्मरण होवे सखळ विद्येचे अधिकरण
तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रयजननी देवाचिया काय माझी वाणी मानेल संतासी. काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवो चित्तासे आपुलिया. ते तीर्थक ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ओवीचा सरळ अर्थ असा, भगवान म्हणतात अर्जुना जगामध्ये तेच पवित्र आहेत क्षेत्रवत. या ठिकाणी जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. जे भक्तीच्या ठिकाणी मैत्र करतायत ते पुरुष मला प्राणाईपेक्षा जगामध्ये पवित्र वाटतायत. हा झाला ओवीचा सरळ थोडक्यामध्ये अर्थ. ओवीला प्रारंभ करण्यापूर्वी किम निमित्त कार्यक्रमी सर्व श्रोत्याला न्यात आहे. अखिल गोट ब्रह्मांडाच्याला भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांचा हा चालू असलेला आषाढी पंढरपूर पायी सोहळा. या सोहळ्यामध्ये त्यागमूर्ती वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने इवलेशे रोप लाविले द्वारी. त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचितासे भरोकळी असी आला. गुरुवरे बाबाने लावलेलं छोटं स्वरूप आज बघता बघता मी पत्रिका छापताना पाहिलं की मागच्या पत्रिकेनंतर आता यावर्षी काय बदल करायचा आहे. तर 48 वर्षे मागच्या 2025ला समारोप झाला. 2026ला 49 वर्ष या ठिकाणी संपन्न होतो आहे. अतिशय या ठिकाणी आनंद वाटला. आणि बघा बघता बघता 49 वर्ष होत आहे. आता सुवर्ण महोत्सवाकडे आपली दिंडी वाटचाल करते आहे. वाटचाल करत असताना अतिशय या ठिकाणी मोठी खंत आहे. आज बरेच लोकांना आनंद होत असेल, पण अतिशय मोठे दुःख हे होत आहे की सुवर्ण महोत्सव पाहण्याकरता आणि सुवर्ण कळस पाहण्याकरता या ठिकाणी भगवंतानं बाबांना आयुष्य कमी दिलं. आयुष्य जरी कमी दिलं असेल तर बाबा वरूनसुद्धा आनंद व्यक्त करत असतील. महाराज सांगतात या ठिकाणी मी जरी शरीराने गेलो पण इथे कार्यरूपाने जोपर्यंत जवे चंद्र सूर्य तवरी कीर्ती घटस्थिरू. ज्ञानोबा सांगतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी कीर्ती संतांची असते. तसं आज अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या बाहेरूनही याही वर्षी तर आनंद व्यक्त होतो आहे की दरवर्षीपेक्षा उच्चांक वारीचा आहे. प्रतिकूल परिस्थिती वारकऱ्याला नाही आहे आणि ज्याला प्रतिकूल परिस्थिती म्हणतात तो वारकरी नाही. लक्षात ठेवा, या प्रतिकूल परिस्थितीला मात जो करतो तोच वारकरी आहे. हा भाव आता पाहिलं 3 दिवसापूर्वी काय परिस्थिती महाराष्ट्रात होती. आज आपल्या दिंडीमध्ये उच्चांक झाला. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ तरुणांचे उच्चांक आहे. अनेक क्षेत्रातील या ठिकाणी आपापल्या सर्वच काम करणारी मंडळी या दिंडीमध्ये सामील होत आहेत. मी सर्वांचं प्रथम दिवसाच्या प्रथम प्रवचनाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करतो. अगदी धावतं प्रवचन आहे, वारीचं प्रवचन आहे, हे काय सप्त्यातलं प्रवचन नाही. मग काही लोक म्हणतील स्वयंपाक झाला आहे, मांडे तर तयार आहेत, रस तयार आहे व भज्याचा तर वास आम्हाला इथपर्यंत यायला की बस असं भजे झालेत की मोरून जाऊन भजेच खात राहावं. सगळं इतका स्वयंपाक तरी बोवा कसा बसला हाही प्रश्न तुमच्या डोळ्यापुढे असेल. काहीच्या लोकांपुढे हा प्रश्न असेल, पण याचा नियम आहे की नामा म्हणे केशे राजा केला नेम चालवी माझा. वारीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपणा जाळावे ते. वारीचा अर्थच वारी याच्याकरता आहे भजन आणि थोडंसं नियमाचं प्रवचन. आपली नियमाची दिंडी आहे. नियमाची दिंडी नसली म्हणजे जमतं इकडं हातभर इकडं इथभर तिकडं केलं काय नाही केलं काय माऊली सास सोडून आम्ही जेजुरीला हे जमतं आहे. पण नियमाची दिंडी आहे. इथे 2 तास बोलला वक्ता याच्यापेक्षा काय 10 मिनटं बोलला देवाचं बोललं हे महत्त्वाचं आहे. म्हणून अगदी धावतं तुम्हाला गडळकडं मी सुद्धा बघू देणार नाही इतकं या ठिकाणी शेकंद काट्यासारखं मी प्रवचन इथे करणार आहे. धावती प्रवचनरूपी सेवा आहे. या ठिकाणी आज महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी आलेत. आज विशेष आमच्या दिंडीचं वैभव या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री बबनदादा पाचपुते साहेब, त्यांच्या धर्मपत्नी श्री सौ प्रतिभाताई पाचपुते अख्खा अनेक लोक इथे येत आहेत. आणि आता फुलंब्री तालुक्याचे विद्यमान आमदार श्री सौ अनुराधा अतुल चव्हाण हे सुद्धा आमदारताई इथे येत आहेत. आमदार साहेबसुद्धा येत आहेत. पण फुलंब्रीकर भाविकांनी पुढं बसायचं नाही. जरी प्रवचन आलं तर चालेल, पण आमदार साहेब आल्यावर पुढं या. संभाजीनगरचे भाविकांना विनंती आहे. म्हणताल महाराज भेदभाव नाही. तुम्हाला भेटण्याकरता संभाजीनगरचे आमदार काय तुम्हाला कमी जास्त आहे, तुम्हाला कमी जास्त म्हणजे तुम्हाला हितगुज करण्याकरता येत आहेत ते सुद्धा इथे येत आहेत
त्याच्यापेक्षा मला सर्वात महत्त्वाचा भाव ठेवायचा. इथे वारीला आमदार खासदार सर्व माऊलीचे आपण एका आईच्या लेकरं आहोत. विनंती असेल अगदी थोडक्यात आपलं प्रवचन करायचे आहे. तीर्थक्षेत्र क्षेत्र जगी त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये 2 खंड पाडले. एक उत्तरखंड आणि पूर्वखंड आहे. पूर्वखंड पहिला अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत पूर्वखंड आहे. उत्तरखंड 9 अध्याय ते 16 अध्याय हा उत्तरखंड आहे. ज्ञानोबराय सांगतात पहिल्या अध्यायाला सुंदर असं ज्ञानोबाने वर्णन केलं. पहिल्या काही ओव्यामध्ये ज्ञानोबाने गणेशाचं वर्णन करता करताच पुन्हा सरस्वती मातेचं वर्णन केलं, श्रोत्याचं वर्णन केलं आणि सर्व अध्यायाचं वर्णन करताना योगाचं विश्वरूप दर्शन झालं, सर्व झालं आणि 12व्या अध्यायाचं ज्ञानोबराय विशेष तोंड भरून वर्णन करतायत. इतकं तोंड भरून वर्णन करतायत की 12वा अध्याय हा भक्तिमय अध्याय. इतकं तोंड भरून मग ज्ञानोबराय सांगतात ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. ते तीर्थ, तीर्थ कोणाला म्हटलं जातं हा भाव माझ्याला तुम्हाला ठेवायचा तुमच्यासमोर. मला क्षेत्र कोणाला म्हटलं जातं, जगी त्याची पवित्र. मग जगी पवित्र, पवित्र याचा अर्थ ठेवत असताना धावतं प्रवचन आहे. जगी त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. जगी याचा अर्थ आहे जगामध्ये कोण पवित्र आहे. आणि मग पुन्हा प्रश्न निर्माण होईल अपवित्र कोण, हाही प्रश्न होईल. पवित्र याचा अर्थ ज्याचा कधी नाश पावत नाही त्याला पवित्र म्हटलं जातं. ज्याचा नाश पावतो त्याला लक्षात ठेवा नाशिवंत म्हटलं जातं. हा शास्त्रातला वेदांतातला भाव आहे. पवित्र याचा अर्थ महाराज सांगतात की लक्षात ठेवा 725 वर्ष झालं ज्ञानेश्वरी तशीच आहे. ज्ञानेश्वरी तशीच आहे. आपल्या आजोबाचं नाव आपल्याला सांगता येणार नाही. एखाद्याला विचारलं तुमचं नाव काय, वडिलाचं सांगू शकाल, कदाचित आजोबाचं सांगणं सुद्धा शक्य आहे. तुमची भेट झाली का नाही, फक्त आहे, पंजोबाची नाही. 725 वर्ष झालं तशीच ज्ञानेश्वरी आहे. आणि जो आपण आहेत याचा विशेष नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत असतंच हे जग चालणार आहे. मग त्याला पवित्र म्हटलं जातं. अजून मला सांगायचं आहे ज्याचा कधी नाश पावत नाही त्याला पवित्र पवित्र म्हटलं जातं. विष महाराज सांगतात वीट नाही पांडुरंगी वाडे अंग आर्तत्या विठे आयशे सुख नोही भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे. या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्याचाच कधी नाश पावत नाही याला पवित्र म्हटलं जातं. पवित्र सोहळे एकची भूमंडळी या जगामध्ये तेच पवित्र आहे. ते हा शब्द का वापरला असेल लक्षात ठेवा. ते हा सर्वनाम आहे, दर्शक वाचक सर्वनाम. व्याकरणामध्ये आता व्याकरण कमी झालं. तो ती ते लहानपणी आपण मराठीमध्ये शिकला. तो ते महाराज सांगतात भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ते दाखवत आहेत. ते म्हणजे शब्द आहे दर्शक वाचक. आता दाखवतात. आता शब्द असतो काही शब्द असे आहेत बघा इतके सुंदर त्रिकालमध्ये चालतात. कृपा करून, कृपा हा शब्द आहे. कृपा शब्द भूतकाळात चालतो, वर्तमानात काळ चालतो, भविष्यकाळात चालतो. कृपा. आता कृपा शब्द कसा आहे, माऊलीची आम्हावर कृपा व्हावी म्हणून 2026ला वारी केली. आता 2026ला वारी केली, 2028ला सुद्धा आपण म्हणतो कृपा झाली. म्हणजे कृपा शब्द पुढे चालतो, आत्ता चालणार आहे, मागे झाला. कृपा व्यवहारामध्ये म्हणतो ना माऊली थोडी कृपा करा हो, जागा द्या. कृपा शब्द आहे. पुढे व्यवहार सांगू माऊली तंबाखू आहेत पुढं चुना द्या, कृपा करा असं म्हणतो की आपण व्यवहारामध्ये. कृपा शब्द आहे. कृपा शब्द आहे. काही शब्द असे बघा त्रिकालमध्ये चालतात. हां कृपा शब्द सर्वाकडे चालतो. तसं आता हा शब्द आहे. आता हा शब्द म्हणजे वर्तमान काळामध्ये, वर्तमान काळ चालतो, भूतकाळात चालतो, भविष्यकाळामध्ये चालतो. आत्ता आम्ही वारीला गेलो, आत्ताच आम्ही जेवण केलं. आता सासवड म्हणजे आत्ता सासवडला होते ना, आत्ता पंढरपूरला गेले म्हणजे आत्ता शब्द आहे. अजून सांगेल तुम्हाला व्यवहारामधलं सांगेल. आत्ता हा शब्द सर्वकडे चालतो. याच्याकरता आत्ता वारी याच्याकरता करा. आत्ता पंढरपूर आपलं पुणे सोडलंय ना, आता सासवडपासून पुढं आत्ता माझी सर्वाला विनंती कृपा करून आत्ता वारी चला. आत्ता शब्दावर मला बोलायचं आहे, ते शब्दाचा विशेष मला करायचं आहे. हां ते तीर्थ ते क्षेत्र. कारण ते आता शब्द सर्वकडे चालतो. आता शब्द म्हणजे ऐका उदाहरण, शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जातात, शिक्षक घरी जातात. पण काही दिवस मुख्याध्यापकाला आणि कर्मचारी या त्या सेवकाला शाळेत यावं लागतं. सकाळी मुख्याध्यापक येतो, शाळा 10 वाजता येतो, 11 वाजता निघून जातो. पण कर्मचारी असतो सेवक, त्याला थांबावंच लागतं. 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 6व्या दिवशी तो सेवक कंटाळला. काम काहीच नाही, शिक्षक येतात जातात, नाही आलं तर त्यांना कोणी बोलत नाही. पण त्याने डोकं असं चालवलं, काम काहीच नाही, कंटाळा आलाय, पण पारतंत्र्य आहे. कारण पारतंत्र्य आहे, पगार घेतो, नोकरी करायची ना, पारतंत्र्य आहे. मग त्याने विचार केला
एक बोर्ड घेतला आणि बोर्ड ऑफिसला लावला. इतकं गोड लिहिलं, आत्ताच 10:30 वाजता बोर्ड लावला, आत्ताच घरी गेलो. किती वाजता? 10:30 वाजता. 10:30 वाजता बोर्ड लावला शाळेला. नेमकं मुख्याध्यापक ज्या रूममध्ये बसतात त्याच रूमच्या दरवाजाला बोर्ड लावला, आत्ताच मी घरी गेलो. आणि पुन्हा 4:30 वाजता शिक्षक आले. बघता तर कर्मचारी नाही. त्याला वाटलं चला बोर्ड लावलं, आत्ताच घरी गेलं. बोर्ड काय वाचला, गेल्या एंट्री झाली, आत्ताच घरी गेलो. त्यांना वाटलं ठीक आहे घरी गेला असेल. पुढं सकाळी शिक्षक 12 वाजता 12:30 वाजता काही कामानिमित्त मुख्याध्यापक शाळेमध्ये गेले आणि तोच बोर्ड आहे. वाक्यसुद्धा काय आहे? तोच आहे, फक्त लिहिणाऱ्याची जागा चेंज आहे. तिथे लिहिलं होतं आत्ताच घरी गेलो. त्या वेळामध्ये त्या शिक्षकाने बघितलं चला आत्ताच घरी गेला असेल, सकाळी 12 वाजता. पुन्हा तोच बोर्ड 4:30 वाजता. शिक्षक चिडला. आणि मला काय सांगायचं आहे, चिडायच्या अगोदर तो बोर्ड काय होता? आत्ताच घरी गेलो. आत्ता हा शब्द जसा सर्व काळ चालतो तसं महाराज सांगतात ते तीर्थतक्त क्षेत्र जगी तेची पवित्र. पवित्र आहे, आपण आहोत असंच राहणार आहे. आपण गेलात तरी असंच राहणार आहे आणि आपण नसलात तरी असंच राहणार आहे. म्हणून महाराज सांगतात ते तीर्थतक्त क्षेत्र जगी तेची पवित्र. ही पवित्र वारी आहे. म्हणून मला पवित्र या शब्दावर चिंतन करायचं आहे बाबा. ही वारी आहे, ही पवित्र आहे. जगामध्ये याच्यासारखं दुसरं साधन पवित्र अनेक साधन आहेत. अनेक तीर्थाचं वर्णन केले संतांनी, अनेक क्षेत्राचं. पण या ठिकाणी वारीसारखं अगणित महत्त्व आणि वारीसारखं जगाच्या पाठीवर मला वाटलं कुठलं जगाच्या पाठीवर साधना एवढी मोठी नसेल आणि पवित्रता एवढी नसेल. बघ काय कल्पना करा, वारीमध्ये किती पवित्रता आहे. म्हणजे वारी लक्षात ठेवा टाईमपास म्हणून नव्हे. काही लोकांना आता हा भास झाला एन्जॉय म्हणून नव्हे. वारी म्हणजे वजन कमी करण्याकरता नव्हे. 10% लोक हेच आहे. डॉक्टर म्हणते 4 किलोमीटर चाला, 5 किलोमीटर. एक मला भाविक भेटला म्हणजे महाराज मला डॉक्टर रोजच सांगतो. मी म्हणलं आमच्या गावचे लोक वारीला जातात ना, मग रोजच मी गावाला 5 किलोमीटर सकाळी चालतो, संध्याकाळी 5 किलोमीटर. वारीला काय अवघड आहे मला. मग एक वर्ग असा झाला, आता 1% वर्ग आहे की चालायचं आहे गावाकडं. मग चला चालण्याकरता म्हणून या ठिकाणी ते सुद्धा इथे चालतंय, त्याच्याकरता सुद्धा वारी आहे. पण वारी इतकी पवित्र आहे की जगामध्ये याच्यासारखं दुसरं पवित्र कोणतंच साधन या नाही. पण माझी विनंती असेल या ठिकाणी जगामध्ये तेच पवित्र आहेत. पण इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? महाराज सांगतात ते तीर्थतक्त क्षेत्र जगी तेची पवित्र क्षेत्र आहे. वारी म्हणजे क्षेत्र आहे. वारी म्हणजे हे आपलं क्षेत्र आहे. वारी म्हणजे आपण एखाद्या पाहुण्याला टाईमपास चाललो असा नव्हे. जगी तेची पवित्र. पवित्र याचा अर्थ आहे वारीमध्ये, याचा अर्थ आहे जगी तेची पवित्र. भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. वेळ कमी असल्यामुळे मी शेवट या ठिकाणी उत्तरार्धाकडे प्रवेश केला आहे. भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. त्या शब्दावर मी 2 तास बोलू शकतो, वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. जया भक्ती म्हणजे काय? भक्तीची व्याख्या या ठिकाणी, भक्तीची या ठिकाणी 2 प्रकारे व्याख्या सांगितली जाते. एक निष्काम भक्ती आहे आणि एक सकाम भक्ती आहे. वारी ही निष्काम करायची, आपल्याला निष्काम, सकाम करायची नाही. अपेक्षा करू नका. तुमची जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त देत आहेत माऊली. अपेक्षा करू नका. इथं तुम्ही आलात, अपेक्षा ठेवा. इथे काहीच कमी पडत नाही. लक्षात ठेवा, जे आपल्या घरी काम होत नाही तेवढे वारीत आले तर काम होतात. ही वारीचं वैशिष्ट्य आहे. सकाम भक्ती करा का निष्काम? निष्काम भक्ती करायची आहे. पण भक्ती करत असताना, वारी करत असताना कशी करायची आहे? इथे महाराज सांगतात भक्ती करत असताना भक्तीची व्याख्या सांगितली आहे. भक्ती पंत बहु सोपा असे एका ठिकाणी वर्णन केलं आहे. आणि एका ठिकाणी महाराज सांगतात भक्ती तो कठीण शुळावर पोळी. 2 ठिकाणी आता मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. हां, रीलमधली वारी सोपी, मोबाईलमधली फेसबुकची वारी सोपी. पण ज्यावेळेस सासवडचा घाट चढतो तेव्हाच कळतं की अरे आत्ता जरा कालची परिस्थिती कशी होते लोकांची. हां, कालची परिस्थिती, पाटील महाराज कालची परिस्थिती बघितलं आपण. काही माणसाला म्हणलं मावशी जेवायला बस, महाराज तंबू कुठं आहे? कंटाळा, चालायची सवय नाही. कालची वारी लक्षात ठेवा, रीलची वारी नव्हे. पण ऐका, कालची जरी त्रास झाला असेल पण घरी 365 दिवस तुम्ही जेवढा त्रास घेता त्या सुखामध्ये आणि या सुखामध्ये आनंद आहे की नाही? हा लक्षात ठेवा. घरामध्ये अरे जो माणूस 10 मिनटं चालू शकत नाही तो आज 30 किलोमीटर चालतोय. हा आनंद आहे वारीचा आहे. म्हणून मला 2 प्रकारे वारी तुम्हाला पटवून द्यायची आहे. या ठिकाणी भक्ती करत असताना एक सांगायचं आहे, घरामध्ये आपण देवघरात बसलो, मंदिरात बसलो तरी नामस्मरण करत नाही. अनेक विचार डोक्यात असतात. माऊलीच्या भाषेमध्ये त्रिवेणी, संगमी, नाना तीर्थ, भ्रमी. पण वारीमध्ये न म्हणता माऊली माऊली म्हणतो. ऐका,
ही भक्ती या ठिकाणी होते. मला चिंतन अजून हे करायचं आहे. वारीचं वैशिष्ट्य असं आहे, वारीमध्ये न सांगता आपण नामस्मरण आपल्याकडनं माऊली करून घेतायत. 3 प्रकारचं तप वारीमध्ये घडतं. एक कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. इच्छा नसताना सुद्धा, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं माऊली म्हणून हा शब्द होतो. बघा काय माऊलीचा भाव आहे. एक मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, या ठिकाणी वारीमध्ये साधना करत असताना न सांगता नामस्मरण होतं आहे आणि त्याच्याकरताच वारीमध्ये यायचं आहे. नामस्मरण व्हावं, काही साधना व्हावी, काही जीवनामध्ये बदल व्हावा. मग तुम्हाला वारी म्हणजे कशाकरता करायची? वारी याचा अर्थ आहे की शरीर पवित्र होण्याकरता वारी आहे. वारी याच्या वाचा पवित्र होण्याकरता वारी आहे. अजून मला सांगायचं आहे, मन चिंतन करण्याकरता, देवाचं स्मरण करण्याकरता वारी आहे. आणि इथे न सांगता वारीचं वैशिष्ट्य असं, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, विदेशात जा, भारतात कुठेही जा, लाखो करोड रुपये करा, खर्च करा, काही ठिकाणी गेल्यानंतर मनामध्ये विकृती निर्माण होते. काही ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी नामस्मरण करायचं म्हणलं तरी होत नाही. पण इथे न सांगता नामस्मरण होतं आहे. आणि अजून मला सांगायचे तुम्हाला, या ठिकाणी वारीचं वैशिष्ट्य असं आहे, किती नास्तिक असू द्या, किती तमोगुणी माणूस असू द्या, फक्त वारीमध्ये एकदा येऊ द्या. एकदा आला, या ठिकाणी बाबा सांगायचे, एकदा कसाही माणूस येऊ द्या, किती व्यसनाधीन, माझी चॅलेंज आहे तुम्हाला, या ठिकाणी कितीही व्यसनाधीन माणूस असू द्या, त्या डॉक्टरकडे न्या, 2 महिना थांबेल, 3 महिना निर्व्यसनी राहील. पण वारीमध्ये या, वारीमध्ये कितीही पिणारा जरी असला तरी मला वाटते 8-10 दिवस तो निर्विघ्न आणि आपला निर्व्यसनी राहील. ही जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. वारीतलं लक्षात ठेवा. इथून गेल्यानंतर पिणारा हा दुसरा भाव आहे. इथून गेल्यानंतर पेईल तो, तो दुसरा भाव आहे. कारण संगती तशी आहे. मला आज प्रवचन थोडं कमी करायचं, दुसरं जनरल बोलायचं आहे. कारण आणि आता मला पुढे सांगायचं आहे की असे माणसं होते आपल्याकडं बाबांच्या आशीर्वादाने. सकाळी उठल्या गिरायक, दुकानदार दुकान उघडतो, एक वर्ग असा आहे गिरायकाची वाट बघतो, एक दुकानदार असा आहे, आणि एक दुकानदार असा आहे गिरायकाची वाट बघत नाही, गिरायक त्याची वाट बघतोय. नाही कळालं? समजून सांगतो. एक माणूस 5:30 वाजता काही माणसं दुकान उघडायला जाणार होते, उठा, असा एक वर्ग होता. एक तर असे माणसं होते की भाजीमध्ये भाकरी चोरून जेवत नव्हते, त्याच्यामध्ये चोरायची. आता शब्द माझ्याकडनं उच्चार अशक्य वाटेल मला, तरी बोलतोच आता स्पष्ट. थोडा दोष लागेल मला, वाणीला दोष लागेल. दारूमध्ये सुद्धा काही माणसंच जेवणारे होते. ऐका, आता इथं आहेत आपल्याकडे, अनुभव आहे. त्यासुद्धा माणसानी, एक माणूस मागे 4 वर्षापूर्वी मला भेटलं. ते म्हणे, मला सगळं चांगले पण मला सुटत नाही. मला काळजी करू नको, फक्त वारीमध्ये ये. सासवडपर्यंत आळंदीत आलं की औषध घेतलं त्यांनी. आळंदीत औषध घेतलं, दुकान शोधलं, आणि त्यांना दुकान कसं शोधतं मला काळजी पडते कधी कधी. कुठे शोधतात तर कुठून येतात. आमच्याकडे ड्रायव्हर होता बाबांकडे एक, मी शिकत असताना विद्यार्थी अवस्थेमध्ये. त्याचे वडील बाबाचे शिष्य होते मुंबईचे. इतके शिष्य आहेत की पूर्ण सेवा बाबांची, खूप सेवा. बाबा करता सर्वस्व देणं तयार आहे. ठाण्यामध्ये राहायचे. अकोला तालुका संगममधलं गाव आहे, सांगतोच नाव, आता नाव नको सांगायला, तुम्ही त्याला सांगाल अजून. जाकली मूठ 1.25 लाखाची. तो इतका बाबांचा पट्टा शिष्य असायचा. मुलगा दारू प्यायचा, मुलगी या ठिकाणी त्याची पत्नी PS आहे, बायको PS आहे. इतका व्यसनाधीन होता तो, इतका दारू प्यायचा. त्याने सांगितलं, बाबा, त्याच्या वडिलांनी बाबांना सांगितलं, थोडं प्रवचन व्यतिरिक्त बोलतो मी आता, विषय वाढला. बाबांना सांगितलं, बाबा माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या मुलाला गाडीवर ठेवा. बाबा म्हणले, अरे तुझा मुलावर मी बोलल, माझी सेवा, व्यवहार वेगळा, परमार्थ वेगळा, माझ्या गाडीवर तुला काय परवडणार आहे? 1,500 पगार आहे बाबा, मीच मागून 1-1 रुपया गोळा करतोय. 7-8 हजार पगार घेणारा 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, तुला काय परवडणार आहे? मी गरीब महाराज आहे. बाबांची वाक्य. ते म्हणे, बाबा मला फुकट ठेवायचं आहे, फक्त तुमच्या गाडीवर ठेवा. बाबाला वाटलं चला. 15 दिवस थांबला. इतकं सुंदर सेवा करायचा. 16-17 दिवस झाले. त्याला पाणी लागलं, आळंदीचं पाणी लागल्यानंतर इतका तो बाबाला गाडी जायचा. बाबांना आपले डिझेल टाका म्हणजे, बाबा डिझेल टाकताना डिझेल टाकायचा. आणि आम्ही गाडीत बसलं की म्हणायचं, मी चहा घेऊन येतो. विद्यार्थी असल्यानंतर चहा घ्यायला जायचा. चहा घ्यायला गेल्यानंतर चहा प्यायचा, दुसरं प्यायचा, वरून 2-3 पुड्या खायचा गुटख्याच्या, माणिकचंदच्या. आम्हाला वाटायचं वास येतोय. आम्हाला सुद्धा विद्यार्थी अवस्थेत काय मागे बसायचं आम्ही. त्या वेळामध्ये या ठिकाणी मला सुद्धा वाटायचं चला निर्व्यसनी, पण पोरं म्हणजे महाराज हा असं करतोय तसं करतोय. म्हणजे आम्हाला 3 वर्षे कळालं नाही हा काय करतोय तो. 3ऱ्या वर्षी कळालं टोल नाक्याला बाबांना. मग बाबाला सांगितलं, बाबा असं. मग 4थ्या दिवशी बाबांनी काढून दिलं. मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी प्रश्न माझा हा आहे, एक वर्ग असा आहे, पण वारी अशी आहे, कसलाही नास्तिक माणूस असू द्या, किती तमोगुणी असू द्या, आणि जगाच्या पाठीवर मी सांगेल,
कसलाही असू द्या, फक्त वारी जर केली ना तर मला वाटते तो सुविधाकडे बघणार नाही. आणि इथे न सांगता नामस्मरण ते उदाहरण सांगायचे, मला सेवा समारोप करायची आहे. एक वर्ग असा आहे न सांगता वारीमध्ये नामस्मरण होते, भक्ती कथेशी मैत्री, तर भक्ती करायची आहे. भक्ती रामायणामधला दृष्टांत आहे. वारीमध्ये न सांगता सत्वगुण माणसाचा जागा होतो. माणसाचे 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. वारीमध्ये 3 गुणामध्ये नाचलं पाहिजे. सत्वगुणामध्ये नाचलं पाहिजे, रजोगुणामध्ये नाचलं नाही पाहिजे आणि तमगुणाचा त्याग केला पाहिजे. माणसं या ठिकाणी प्रश्न आपला असा आहे की माणसं जास्त तमगुणामध्ये नाचतात, तमगुणामध्ये जास्त नाचतात. तमगुण नाही कळाला का? नाही कळाला? तमगुण याचा अर्थ आहे, बाबा सांगायचे काला झाला की काला झाल्यानंतर महाराजांची गाडी गावाच्या बाहेर गेली की संध्याकाळी तमगुण असतो. दुसरी पार्टी असते, चला सप्ताह झाला तुमच्या पार्टीचा, आता आमची पार्टी गौतम पाटील. हां, नाही कळालं? पुढच्या वर्षी कळू आता. हां, लक्षात ठेवा, हा तमोगुण आहे. लक्षात ठेवा, तमोगुण म्हणजे डोकं फोडाफोडी. लक्षात ठेवा, जिथे डोकं फोडाफोडी होते त्याला तमोगुण म्हटलं जातं. वारीमध्ये आपल्या 3 गुणाचा आपण नाश केला पाहिजे आणि सत्वगुण जागा ठेवला पाहिजे. सत्वगुण याच्याकरता जागा ठेवला पाहिजे, परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि नाही जरी जागा झाला तरी ते ज्ञानोबरायची ताकद एवढी आहे, कसाही माणूस असू द्या. इथे आस्तिक म्हणून तुम्हाला उदाहरण एक सांगायचे, रामायणामधला प्रसंग आहे. ज्यावेळेमध्ये परमात्मा वनवासाला जातात, वनवासाला जात असताना रामायणामधला प्रसंग गोड प्रसंग आहे. आणि वनवासाला जात असताना परमात्माचा नियम होता, पहिल्यांदा रामप्रभू चालायचे 14 वर्ष. ऐका, 14 वर्ष रामप्रभू सुद्धा चालत असताना कसे चालले? 3 बंधू प्रेम आहे, पत्नी प्रेम आहे, 3 कसे चालायचे? मग तुम्ही म्हणताल तुम्हाला काय माहिती, मी सुद्धा रामाच्या काळात होतो म्हणून सांगतोय तुम्हाला. रामप्रभू कसे चालायचे? पहिल्यांदा रामप्रभू असायचे, पहिला पाय रामप्रभूचा, जिथे जागा झाली ना ती निघताना पहिल्यांदा उजवा पाय रामप्रभू टाकायचे. अरे मी भविष्य सांगणारा महाराज आहे म्हणून सांगतो, हात बघून नाही, ग्रंथ बघून. हां, पहिल्यांदा रामप्रभू चालायचे, दुसऱ्यांदा सीतामाता चालायच्या आणि 3ऱ्या क्रमांकाला लक्ष्मण चालायचे. हा नेम होता 14 वर्ष. 14 वर्ष नेम असताना एकही वर्ष भावाच्या अगोदर लक्ष्मण पुढे गेले नाहीत. 14 वर्षामध्ये सीतामाता प्रभूंच्या पुढे गेल्या नाहीत आणि प्रभूंच्या पुढे गेल्या नाहीत आणि 14 वर्षामध्ये सीतामाता लक्ष्मणाच्या मागे गेल्या नाहीत. लक्षात ठेवा. हां, आणि इथं रामायण कधी घडलं मला पुढं सांगायचं आहे. या ठिकाणी हा विषय वेगळा आहे. क्रम हा चालण्याचा होता. क्रम चालण्याचा असताना एक दिवस असं झालं, जंगल आहे, जंगल आहे, जंगलामध्ये आश्रम असायचे साधूंची. जंगलाच्या पुढे ती भूमी होती, नापीक भूमी होती आणि त्या नापीक भूमीमध्ये या ठिकाणी तमोगुण जागा झाला 3घांचा. पहिल्यांदा या ठिकाणी परमात्म्याच्या मनामध्ये विचार आला. या भूमीमध्ये चालताना या भूमीमध्ये परमात्मा म्हणतात, माझ्याकरता काही पर मागितला होता ना, माझ्या लक्ष्मणाकरता नाही ना, माझ्या पत्नीकरता नाही. सीतेला तर माहिती नव्हतं सूर्याचा प्रकाश कसा आहे. सीतामाता लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर लगेच वनवासाला यावं लागतंय. जे पावलं राजगादीवर बसणार होते तेच पावलं वनवासाला जातात. या पुणेकर म्हणजे पुढे या, काका पुढे या, सर्व पुणेकर पुढे या. वा, म्हणून तर लांबवलं प्रवचन, हळूहळू आपण येत आहे, कारण आपलंही सुद्धा काम आहे. खूप लांबून माणसं येत आहेत आज. या बसा. 7 दिवस प्रवचन आपल्या सेवा असते, अन्नदानाची अनेक दाते मंडळी आहेत. मला चिंतन हे करायचं आहे. परमात्मा म्हणतात, मला वनवास सांगितला आहे ना, माझ्या भावाला थोडा सांगितला आहे. मला वनवास सांगितला होता ना, काही ना सीतेला थोडा सांगितला आहे. पण त्या भूमीवर परमात्म्याच्या मनामध्ये या ठिकाणी तमोगुण जागा झाला. काही अंतरावर चालता चालता सीतामातेचे विचार बदलले. जे सात्विक विचार होते, सीतामाता म्हणते, मला कुठं वनवास सांगितला होता? मी आले वनवासाला, पण मी माझ्या पतीसोबत आले, हे माझं कर्तव्य आहे. पण माझ्यासोबत माझे भाऊजी सुद्धा आलेत, म्हणजे लक्ष्मण प्रभू आले, लक्ष्मण या ठिकाणी आलेत. यांना काय काम होतं? आम्ही दोघं असतो आम्ही गप्पा मारल्या असत्या, काय गण होय ग, गप्पा मारल्या असत्या. गप्पा मारत असताना लक्ष्मण सुद्धा आलेत, त्यांना या ठिकाणी मग त्यांना सुद्धा आमच्यावर संशय वाटतोय, असा भाव त्यांच्या मनात झाला. ऐका, पुढे पुढे जाताना काही अंतरावर चालल्यानंतर लक्ष्मणाच्या मनामध्ये सुद्धा विचार बदलले. लक्ष्मण म्हणतात, काय डोकं फिरलंय माझं, रामाला वनवास सांगितला, सीतेला वनवास तिचं कर्तव्य नवऱ्यासोबत जाणं, आणि मला न सांगता सुद्धा इथे यावं लागतं. आणि पुन्हा काय माझा वनवास चालू आहे, 14 वर्ष विचार करतोय मी फळं आणतोय,
परमात्म्याला देतोय. पहिले परमात्मा फळं खात आहेत, मी फळं आणतोय, वहिनींना देतोय, सीतामातेला देतात, सीतामाता खातात. मला 14 वर्षे एकदा तरी म्हणावं परमात्म्याने खा एखादं फळ. काय लक्षात ठेवा, पाप केलंय. माणसं म्हणतात का नाही, एकदा वैताग आला की काय लय ऐकून होतं दिंडीचं, लय ऐकून होतं गावाकडं, या ठिकाणी केंद्रीय महाराज दिंडी काय चालून दुखायले पाय, आता पुढं वर्षी यायचं नाही, असं कधी विक्रून होतं की नाही. काल बरं झालं लोकांना आलं असं नवीन गर्दी बघून. सुरुवातीला काल, आज बरं वाटलं, काल चांगलं आजचं नाही. ऐक असं वाटतं कधी मला सुद्धा कधी वैताग वाटतो. लक्षात ठेवा, बरं होतं विद्यार्थी अवस्था, जेवलेत का बसलेत का, लक्षात ठेवा, कोणाचं घेणं नाही देणं नाही, असं मला कधी मनामध्ये विकृती निर्माण होते. ऐका, प्रत्येकाचा भाव आहे. पण रामप्रभू लक्ष त्यांचा विचार सांगत असताना सीतेमाते विचार झाले. लक्ष्मण विचार करतायत, मला वनवास सांगितला नव्हता, पण आता 14 वर्ष मी एकदाही यांच्या अगोदर काही फळं सुद्धा सेवन केले नाहीत, पण काय पाप केलं असेल, हा भाव झाला आणि अशी विकृती निर्माण झाली. पुढे चालले, 16 मिनटं चालले, 17 मिनटं अर्धा झाला आणि 18व्या मिनिटामध्ये परमात्मा झाडाखाली बसले. तिथे बसल्यानंतर गंगा मैया होती, नदी वाहते आहे आणि त्या नदी शेजारी एक आश्रम होता साधूंचा. तो आश्रम इतका गोड होता, त्या आश्रमामध्ये रोज पूजा अर्चा, ध्यान धारणा, योग साधना चालायची. आणि 19 मिनटं झालं आणि आश्रमाच्या जवळजवळ येताना एक सुंदर असं झाड आहे, त्या झाडाखाली परमात्म्याने विश्रांती घेतली. विश्रांतीला बसल्यानंतर 19 मिनटं 10 सेकंद झाले आणि त्याच मिनिटाला सीतामाता डसा रडायला लागल्या. इतका रडायला लागल्या की मोठ्यानं रडायला लागल्या आणि परमात्म्याच्या पायावर नतमस्तक झाल्या. नतमस्तक झाल्यानंतर परमात्मा विचार करतात, काय झालं? सीतेला सांगितलं, सांग काय झालं तुला, कुणी बोललंय का, रागवलंय का, लक्ष्मण काही बोललेत का, काही आईची आठवण येते का, वडिलाची आठवण, माहेरची आठवण येते का, काय झालं सांग. तर सीतामाता काहीच बोलत नाहीत. परमात्मा मला क्षमा करा, प्रभू मला क्षमा करा, माफ करा, असं म्हणताना पुन्हा डसा रडतात. आणि पुढं सांगितलं, सांग काय झालं ते. त्यावेळेस परमात्म्याला विनंती करून सांगतात, परमात्म्याला सीतामाता, प्रभू आज माझ्या मनामध्ये 17 मिनिटाच्या 19 मिनिटाच्या अगोदर विकृती निर्माण झाली, तुमच्याबद्दल या ठिकाणी नई मनामध्ये येऊ नये ती गोष्टी माझ्या मनामध्ये आल्या आणि आत्ता या ठिकाणी मला क्षमा करा, मी अपराधी आहे, मी इथून पुढे क्षमा करा, असा भाव सीतामाता व्यक्त करतायत. काही अंतर त्यांचं झालं की लक्ष्मण परमात्मा उठले आणि उठल्यानंतर परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं, रडायला लागले. त्यांचं डोकं पायावरचं उचललं, सीतामातेच्या पायावर डोकं ठेवलं. तुम्ही जगन्माता आहात माझ्या, या ठिकाणी भाऊजाई जरी असाल तर तुमचा अधिकार मोठा आहे. इतके रडायला लागले, मला क्षमा करा. त्यावेळेस परमात्म्याला या ठिकाणी परमात्मा विचारतात, काय झालं. त्यावेळामध्ये पुन्हा त्यांचं सांत्वन झालं की परमात्म्याने सांगितलं, थांबा, तुम्हाला जे झालंय ते माझ्याही मनामध्ये झालं होतं. काय, मग त्यांना जरा आधार वाटला, कारण जे आपल्यासारखं झालं की बरं वाटतं लोकाला. त्याने सांगितलं, तुम्हाला जे वाटलं होतं ते मला सुद्धा वाटतं. 19 मिनिटापूर्वी मलाही वाटलं होतं, मला वनवास सांगितला होता, तुम्हाला नव्हता सांगितला. मला सांगायचं काय, तिथे का मनामध्ये विकृती झाली. तर या ठिकाणी प्रसंग रामायणामधला आहे. या ठिकाणी तिथे या राक्षस होते आणि राक्षस हा दोघं भाऊभाऊ होते. त्या दोघा भाऊभावांचं इतकं प्रेम होतं की अतूट प्रेम दोघांचं होतं. आणि त्या प्रेमामध्ये ते इतकं प्रेम होतं आणि त्यांनी वर मागितला होता ब्रह्मदेवाला. वर मागितला आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, या ठिकाणी ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला होता की आशीर्वाद दिला, काय मागायचे ते मागा. त्याने सांगितलं, मला मरण नको आणि असं मरण नको, कधीच मरण नको. त्यावेळेस सांगितलं, असं नसेल, ज्या दिवशी तुमचे भांडणं होतील ना आणि तिथे तुम्हाला मरण येईल. आणि त्याच जागेवर त्या राक्षसाने अनेक लोक मारले होते. इतकं तिथे अनेक लोकांचं पाप केलं होतं, ब्रह्महत्या झाली होती आणि ती भूमी ती नापीक झाली होती, पापिष्ट भूमी झाली होती. मला चिंतन काय करायचं आहे, त्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे आणि पुढे झाल्यानंतर सत्वभाव का निर्माण झाला, ते साधूची भूमी आहे. तिथे तमोगुण न करता रजोगुण सत्वगुण होता. मला चिंतन हे करायचं आहे. तर मला या ठिकाणी चिंतन हे करत होतो मी तुम्हाला. वारीमध्ये आल्यानंतर न सांगता एकच अशी वारी आहे की तिथे न सांगता माऊलीच्या परमात्म्याच्या नामसाधनेने, वारकऱ्यांच्या साधनेने इथं न सांगता नामस्मरण होत आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, भक्ती कथेशी मैत्र, भक्ती आपण केली पाहिजे, भक्ती कथेशी मैत्र, जया पुरुषा.
जया पुरुष याचा अर्थ आपण सर्वांनी भक्तीच केली पाहिजे. आणि आज भक्ती करत असताना भक्ती कशी केली पाहिजे, तर ही वारी आहे, ही वारी आपण भक्ती केली पाहिजे. वारीचा अर्थ सांगत असताना भक्तीचा अर्थ आहे की भक्ती करत असताना मग अशी विषय सांगितला मी तुम्हाला, सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे. वारी निष्काम करा, सकाम करू नका. निष्काम भक्ती केली तर अनेक जे स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण होत आहेत. मला सांगायचं आहे, वारी केली स्वप्न पूर्ण करतील. दुसरं सांगायचं आहे, दोन या ठिकाणी सकाम आणि निष्काम भक्ती आहे. सकाम जर भक्ती केली तर पुण्य होईल, पुण्य होईल. आणि निष्काम भक्ती केली तर पुण्य होईल. निष्काम भक्तीचं पुण्य हे आहे, महाराज सांगतात स्वर्गातील भोग तुम्हाला मिळतील. तुम्ही किरकोळ कल्पना करू नका, किरकोळ संकल्पना करू नका. देवाला निष्काम भक्ती करा, स्वर्गातील भोगासुद्धा प्राप्ती होते. महाराज सांगतात ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, जेत अमरतत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारे अमृताची कोटारे, जे गावे खिल्लारे कामधेनूची गंधर्वगात गाणी, जेत रंभी ऐशा नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतुरिया. स्वर्गातील भोग तुम्हाला मिळतील निष्काम भक्ती केल्यानंतर. अजून मला सांगायचं आहे, आणि याच्यापेक्षा जर आपण नामस्मरण केलं तर या ठिकाणी भक्ती करायची. वारी कशा करायची तर महाराज सांगतात ज्ञानोबराची भेट होण्याकरता, ज्ञानोबराचं दर्शन होण्याकरता असं काहीतरी वाटलं पाहिजे. काही लोक सांगतात आम्हाला किती वारी आहे, 25 वर्ष झालं. एक माणूस सांगतोय 50 वर्षे वारी केली, पण या ठिकाणी 50 वर्षामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. हां, एखादा तमगुण सोडलाय तुम्ही, वारीला आल्यानंतर जर आपला तमगुण वाढत असेल तर वारीत येऊ नका. मी थोडं स्पष्ट सांगतोय, वारीत आल्यानंतर आपल्याकडनं सत्वगुण जागा झाला पाहिजे, एखादा आपला दोष गेला पाहिजे, म्हणून वारी आहे. तर मला चिंतन हे करायचं आहे, असं कधीतरी वाटलं पाहिजे की वारीच्या निमित्तानं ज्ञानोबराचं आम्हाला दर्शन झालं पाहिजे, ज्ञानोबराचं आम्हाला या ठिकाणी कधीतरी साक्षात्कार झाला पाहिजे. आणि ज्या तर वारीचा अजून वेगळा आनंद आपला मिळेल. महाराज सांगतात भक्ती कथेशी मैत्र, जया पुरुषा ते तीर्थक ते क्षेत्र, जगी तेची पवित्र. भक्ती कथेशी मैत्र, जया पुरुषा. पुरुषार्थार्थ की आपण पुरुषार्थार्थ की सर्वांनीच पुरुषार्थ आपण केला पाहिजे. पुरुषा ते पुरुष मला इतके आवडतात, म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल. मी पुन्हा सांगेल, पुरुष याचा अर्थ आहे की सर्वात जास्त एकच अशी अर्थ आहे. पुरुष म्हणजे दोघांचा अर्थ आहे. महाराज सांगतात एकच अशी वारी की जगामध्ये सर्वाला एकत्र घेऊन चालणारी आहे. काही संप्रदाय सिंगल म्हणजे प्राधान्य देत आहेत. एकच असा संप्रदाय बघा, वारीमध्ये कुणालाही या ठिकाणी छोटा नाही मोठा नाही, सर्वाला सारखा भाव आहे. ती म्हणजे पंढरपूरची वारी. कल्पना करा, आहे का इथे वारीमध्ये भेद? उलट शास्त्रांनी कदाचित कुठेतरी भेद केला, पण वारीमध्ये कुठलाही भेद नाही. सकळ अशी येते आहे अधिकार. हां, पुन्हा सर्वांनी या वारीचा आनंद घ्या. एकच अशी शिस्त, एकच अशी जगामध्ये प्रेरणा आहे, आणि एकच असं आश्चर्य आहे की महाराष्ट्रात नाही, देशात नाही, विदेशात नाही, सर्वात या ठिकाणी एकच वारी आहे की स्वयंशिस्त आहे. आणि स्वतः या ठिकाणी स्वतःची स्वतःला शिस्त आहे, ते म्हणजे वारी. बघा, कल्पना करा, आज लाखो करोडो वारकरी किंवा लाखो वारकरी चालतात, पण एकाला सुद्धा सांगावं लागत नाही की तुम्ही रांगेत चला, की इकडे जा तिकडे जा. एक सुद्धा बघा, अरे 1000 माणसं राजकारणामध्ये आणायचे म्हटले, 1000 माणसाला 10,000 5,000 पुढारीला एक पुढारी येण्याकरता 1000 माणसाचा बंदोबस्त करण्याकरता 5,000 पोलीस बंदोबस्त लागतो, तरी तिथे नियोजन होत नाही. आज लाखो समाज आहे, आणि लाखो समाजामध्ये कोणालाही सांगावं लागत नाही. हे सर्वात महत्त्वाचं आश्चर्य आहे. मला समारोप वारीचा काय या प्रवचनाचा करायचा आहे, पण सर्वात महत्त्वाची शिस्त वारी आहे. तर उद्यापासून आपण वारीत आलात. वारीची शिस्तच ही आहे की वारीमध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. ऊन लागतं आहे, मला माहीत आहे, ऊनसुद्धा सुखदायक आहे. अरे दिवसात 365 दिवस कामं करताय, कामं करूनसुद्धा पोरगं म्हणतो काय केलं माझ्याकरता, सांगा, म्हणतो का नाही? उलट आता तर 15 दिवस खूप सुखी माणसं आहेत घरचे. सासू सासरेपेक्षा सुना फार सुखी आहेत. मला 2-3 माणसांचे फोन आले, म्हणजे महाराज तब्येत कशी आत्याची? म्हणलं चांगली. त्यांना सांगा काही काळजी करू नको, आता घरी एकदम सुंदर चाललं आहे. आत्याला म्हणावं आता 15 दिवस थांबा, आणि काला घेतल्याशी येऊ नको गावाला. हां, काला घेतल्याशी येऊ नको, आणि वाटलं तर चातुर्मासला थांब मठामध्ये, काहीच काळजी करू नको. म्हणजे त्यांच्यापेक्षा आता बरं चाललं. कोण म्हणताय? कोण म्हणताय? ज्याच्याकरता तुम्ही माझं म्हणताय ती, ज्याच्याकरता तुम्ही म्हणतोय माझं आहे, लक्षात ठेवा, ते सुद्धा म्हणतात हां आजारी. जोपर्यंत हे तोपर्यंत सगळे प्रेम करतायत, आणि ती संपलं की सगळेच म्हणतील नाही तर बरं झालं. उलट मग बरं झालं कमी म्हणतात, उलट म्हणतात काय केलं माझ्याकरता,
त्याच्यापेक्षा आम्ही काम केलेलं आहे. पण माझी विनंती आहे बाबा, आपण वारीत आलात ना, वारीत व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. गुरुवारे बाबा नेहमी सांगायचे, व्यवस्थेपेक्षा अवस्था. मग अवस्था म्हणजे काय? काही माणसाची अवस्था होते, काही माणसं खाऊन अवस्था होते, काहींची पिऊन अवस्था होते, काहींची पाहून अवस्था होते, काही माणसाची पिऊन अवस्था होते. संध्याकाळी 4:30 वाजले, 4:30पर्यंत शिवले काका शुद्धीवर असतो. 4:30 वाजले की चौगाच्या खांद्यावरून आणावं लागतं त्यांना. 60 फुटाचा रस्ताही पुरत नाही. ही अवस्था नव्हे. व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. नामस्मरण करून पिकल्या शेंद कडूपण गेली, अशी व्यवस्थापेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. हाच भाव आहे. उद्यापासून वारी अशी करायची आहे. नामस्मरण आपल्याकडनं झालं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे. ज्याच्याकरता तुम्ही घराचा त्याग केला, ज्याच्याकरता कामधंदे सोडलेत, नामस्मरण झालं पाहिजे. मी परवा कीर्तनातही बोललो, सकाळी हरिपाठ झाला पाहिजे, दुपारी हरिपाठ झाला पाहिजे, संध्याकाळी हरिपाठ झाला पाहिजे. ही वारी आहे. नाही बोलता आलं, नाही वाचता आलं, नाही आपल्याजवळ हरिपाठ, तर नामस्मरण करा, चिंतन करा. या ठिकाणी ही महत्त्वाचं आहे. म्हणून वारीमध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. आणि पुण्याचा कामच आहे. महाराज सांगतात हेच पुण्य आपल्यासोबत येणार आहे. थोडं व्यवहारामधलं मी जास्त बोलतो आहे. वारीमध्ये सर्वांनी या. येत असताना चिंतन करा. माझी विनंती, ज्यांनी आता घरी चाललेत, जा पुढच्या वर्षी तरी ज्याला एकदा तरी हातपाय चांगले तो म्हणतो वारी करा. ते म्हणतात महाराज आमची पाय चांगले आहेत, वारी चालू आहे आमची, भावाभावाची कोर्टाची, रोज जिल्ह्याला चाललो महिन्याला. ते कोर्टाची वारी नाही आहे. शास्त्र सांगते पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, माझे सोहित. महाराज सांगता अशी वारी करा, पाय चांगले तोपर्यंत. आणि पाय आहे तोपर्यंतच भक्तीचा आनंद आहे, वारीचा आनंद आहे. म्हणून माझी विनंती असेल आपल्याला, या ठिकाणी पाय चांगले तोपर्यंत आहे, हात चांगले तोपर्यंत आहे, हाच तो पवित्र यदि दान पुण्यम, हात चांगले तोपर्यंत दान करा. एखादा घरी अतिथी यायला विनमुख पाठवू नका. म्हणून वारीमध्ये या ठिकाणी साधना पाय आहे तोपर्यंत चांगली वारी करा. आणि वारी करत असताना नुसतं जागे करता, झोपण्याकरता वारी करू नका. वारीचे नियम आहेत. जिथे आपण जातात नामस्मरण केलं पाहिजे. माऊलीच्या मागे आपण चाललं पाहिजे. माऊलीच्या मागे, माऊली असे वारकरी बघा, निष्ठावान वारकरी आहेत. सकाळी माऊलीला प्रवेश चालायला सुरू केला. रामकृष्ण हरी जर माऊलीच्या तळावर झालं, माऊली जोपर्यंत संध्याकाळच्या समाज आरतीला जात नाहीत तोपर्यंत ते वारकरी माऊलीच्या पुढं जात नाहीत. ते सुद्धा इतके निष्ठावान वारी असते की माऊलीच्या काकडा आरती संपूर्ण वारी, अशी वारी करा. नाही तर या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग करू नका. आता या ठिकाणी वारी तशी झाली बऱ्यापैकी. तर माझी विनंती असेल, बाबा सांगायचे बुवा व्यवस्थेला महत्त्व द्या आणि अशी वारी करा की नक्की जीवनामध्ये आपलं जे स्वप्न असतील, जे तुम्ही घरी 365 दिवस प्रयत्न करून मिळत नाहीत, तुम्ही वारीला या, लगेच मिळले जातील. हा माझा अनुभव सांगतो. अनेक लोकांचे अनुभव लक्षात ठेवा, अनेक लोकांचे अनुभव आहेत. तुम्हाला विनंती असेल आणि आपलं भाग्य आहे, ज्या गुरुवरे बाबांनी आपला मार्ग दाखवला. आज ज्या दिंडीमध्ये तुम्ही आहात, एक साधूंची दिंडी आहे. त्यागमूर्ती, अतिशय त्या झाडाला अतिशय मोठं त्याग गुरुवरे बाबांचा आहे. या वारीमध्ये एक जगातलं आश्चर्य असेल वारी आहे. आणि त्या वारीमध्ये सोहळ्यामध्ये आपलं दुसरं आश्चर्य असेल. या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये बघा 10 मगाशी मला बरेच माणसं भेटून गेले, काही नवीन आलेत, काही शेजारी दिंडीवाले. ते म्हणले, एक म्हणले का हो बाबा ही दिंडी कोणाची आहे? किती दिंडी असतील? शेजारी दिंडीतले माणसं आले, ते काही गावातले शेजारचे. ते म्हणले 15-20 दिंडी असतील इथं. बघता तर तंबू एकच आहे, नंबर एकच आहे. माझ्याकडे आले, म्हणले महाराज किती लोक आहेत? म्हणलं काय करायचे लोक बघण्याविषयी, तुम्हीच्या दिंडी किती मला सांगा. ते म्हणले नाही 3 तंबून एक गाडी, 3 तंबून एक गाडी. याचा विषय नाही सांगायचा. आज एवढा समाज चालत असताना कुठली या ठिकाणी मला सांगायचे बाबांनी अतिशय त्यागातून या ठिकाणी ही भाव, या ठिकाणी हा भाव, हा भाव या ठिकाणी आहे. वारीमध्ये मला चिंतन हे करायचं आहे. या आपल्या दिंडीमध्ये आश्चर्य आहे. इथे बाबांनी अतिशय त्यागातून, आता नवीन भाविक आहे, ज्या भाविकांना बाबांचा साक्षात्कार झाला. आज या ठिकाणी बघा आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पाचपूस साहेब, माजी आमदार गजानन घुगे साहेब वेळे म्हणून येत नाही दिंडीमध्ये. आज त्यांना का कामं कमीत का? अरे आपल्यापेक्षा 100 पट कामं त्यांना आहेत. आपलं काय काम आहे? कुटुंबापुरतं, तालुक्यापुरतं आहे. पण आज या ठिकाणी एवढे मोठे काम आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष अध्यक्ष मान्य गुरुवरे बाबांचे पटश्री मान्य गजानन घुगे साहेब, मी नाव स्तुती करत नाही, वस्तुती सांगतोय. आज या ठिकाणी या वयात पाचपोते साहेबांचा परिवार इथे आज दिंडीमध्ये पूर्ण वारीमध्ये तब्येत साथ देत नाही.
डॉक्टरने सांगितलं जाऊ नका, तरी या ठिकाणी मी ज्यावेळेस निमंत्रण द्यायला गेलो, आज अख्खा तालुका जिल्हा सांभाळायचा आहे, त्यावेळेस त्याने सांगितलं मला वारीला जायचं आहे, वारीला जाऊ नका, वारीला अवघड बसणं उठणं, काळजी करायची नाही, जसं होईल तसं ध्येय जाऊ आत्वा राहो पांडुरंग त्रुटी भाहो. या ठिकाणी मला विनंती करायची आहे की आपण सुद्धा वारी करत असताना अशी वारी करा की आनंद जीवनामध्ये घेतला पाहिजे. आणि ज्या बाबांनी आज आपलं भाग्य आहे, ज्या गुरुवारांचा सहवास ज्यांना मिळाला, बाबांच्या वाणीतून प्रवचन ऐकले, एक एका शब्द जीवनामध्ये परिवर्तन, असे माणसं या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा. आणि आत्तासुद्धा आपण सर्व नवीन भाविक आहात, तर वारी म्हणजे अतिशय आनंदानं चिंतनानं वारी कराय की आईच्या लेकरासारखं आपण या ठिकाणी आहात. लक्षात ठेवा, कोण जाणे कोणा घडे उपासना. थोडं यव्हानामधलं बोलतो मी. कोणता माणूस कसा येईल कधी हे सांगता येत नसतं, आणि आपलं कधी काय होईल सांगता येत नाही. पण पुन्हा करू नका. आत्ताच वारी करा, क्षणोक्षणाची पुन्हा कल्पना करा. स्वप्नात तरी वाटत होतं का? स्वप्नात तरी आपण माणसं म्हणतो महाराज आता एकाच क्लासमध्ये चहा आम्ही घेतला, आम्ही घरी गेलो आणि फोनाला हालो आणि तोंडातच चहा होता लगेच गेला, असा आपला आत्ताचे अनुभव आहेत. काही दिवसापूर्वी वाटत होतं महाराष्ट्र राज्याचे माजी या ठिकाणी माझी अनेक वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलेले अजितदादा पवार, का स्वप्नात तरी वाटत होतं आपल्याला. आता काय कमी होतं सांगा ना, सर्व ऐश्वर्य जवळ असताना सुद्धा. पण कधी काय होलं सांगतात. माझी विनंती आहे, आनंद वारीचा घ्या आणि तो असा घ्या की भक्तीचा, नामस्मरणाचा, साधनेचा घ्या, हाच भाव आहे. आणि प्रवचन मला समारोप करायचा आहे. आज या ठिकाणी ते तीर्थक ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. अगदी या ठिकाणी ज्या दिंडीमध्ये आपण आलात, ज्या दिंडीचे संस्थापक त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांनी अतिशय त्यागातून ही दिंडी उभा केली. बघा, पिढ्यानपिढ्या गेल्या तरी माणसाला गावं जोडता येत नाहीत, पण आज एवढा जनसमुदाय, 3-4 हजार समाज, आज पाऊस असल्यामुळे बाकी दिंडीत माणसं कमी आहेत. दररोजपेक्षा आज आपल्या दिंडीमध्ये 35%-40% समाज वाढतो आहे, आणि तेही सुशित परिवार आहे. या ठिकाणी मला विनंती करायची आहे, आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे, इथे सगळेच एका आईच्या लेकरं आहोत. फक्त भाव आहे, पंढरपूरला जायचं आहे, इथे हाच भाव आहे. आणि अतिशय त्यागातून गुरुवरे बाबांनी ही दिंडी उभा केली. 49 वर्षे झालं. इतका त्याग, वारकरी संप्रदायामध्ये कष्ट कुणालाही घेता आलं नाही, कुणालाही एवढं कष्ट झालं नाही, एवढं त्याग बाबांनी केला. विनंती मला करायची आहे, अतिशय त्यांचा त्याग हाच होता. आजी संसार सुपल झाला गे माये, देखेले पाय विठोबाचे. तोच संकल्प संसार तुमच्या माझ्याकरता केला. अतिशय त्यागातून बाबांचं स्वप्न होतं, ते म्हणजे नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आपण बघितलं, आळंदीला कधी आलात तर आळंदीमध्ये जागतिक कीर्तीचं एक मंदिर साकारत आहे. ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. बाबांनी फक्त मंदिराकरताच जीवन जगले, समाजाकरता जीवन जगले, वारकऱ्याचं समाजाकरता जीवन जगले. अगदी आलात, 211 फूटचं हाईटचं मंदिर आहे. आणि बघता बघता रे आपल्याला एक घर 10 बाय 12ची खोली बांधणं होत नाही. 211 फूट उंचीचं मंदिर आळंदीमध्ये गुरुवरे बाबांनी तिथे बांधलं. अगदी त्याचा आता बाबा आणि त्यागातून पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर कोरली. आता एकच काम बाकी आहे, ते म्हणजे कलशारोहण. येणाऱ्या काळामध्ये आता बाबांचं स्वप्न यावर्षीच पूर्ण करायचं होतं, पण प्रतिकूल परिस्थिती लाभली महाराष्ट्रामध्ये. तर पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अगदी स्वप्न आपलं पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरीचा कलशारोहण. कमीत कमी 1 किलोच्या पुढं सोनं आपलं समर्पण करायचं आहे. त्यामध्ये सुवर्ण कळस, झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, तो कळस आपला तिथे बसवायचा आहे. त्याच्याकरता मी सर्वांना विनंती करेल. अनेक लोकांनी मदत केली, त्यापैकी अनेक लोकांनी मदत करत असताना आता फक्त कलशारोहण बाकी आहे. त्याच्याकरता सुद्धा आपण ज्याला जेवढं शक्य असेल त्याने सहकार्य करा. दिंडीलासुद्धा बघा 50 वर्ष झाले, म्हणजे आता झाले म्हणजे तर होणारच आहेत. आपण गेल्यानंतर सुद्धा दिंडी चालूच असते चंद्र सूर्यपर्यंत. म्हणजे अहंकार नाही, मी आहे म्हणून दिंडी चालते नाही, ही सर्वाच्याच वतीने तर विनंती असेल आपल्याला. या कार्याकरता हे कार्य बाबांनी केलं आहे, ते स्वतंत्र या ठिकाणी सर्वाकरता कार्य केलं. या ठिकाणी अगदी त्यागातून हे काम केलं आहे. आणि आत्ता अगदी फक्त 2 ते 3 मिनटं मी बोलणार आहे. तर विनंती आपलं असेल, यावर्षी थोडं प्रतिकूल परिस्थिती झाली, तर विनंती असेल आपल्याला आता पंगत बसवायची आहे. त्याची अगोदर छोटीशी सूचना,
जे आपण भाविकांनी जी बादल्या घेऊन गेलात ते बादल्या जमा करा. बोलायची गरज नाही. यवरामध्ये पण आता पाणी आलं तर पूर नदीला पूर आला. आपण या ठिकाणी इतकं आज बाबांच्या कृपेने, बाबाची कृपा एवढी आहे की आज जवळजवळ पूर्ण वारीची तयारी. उद्या गाड्या भरायच्या, दिंड्या. तर यवहार मला सांगतो थोडं, आता काय माझ्यापुढे जबाबदारी परमार्थ बी आहे, यवहार आहे, कारण चिंतन बाजूला. संपूर्ण तयारी केली बरं का महाराज. सगळी कलर लिहिला, सगळं लिहिलं, मोजून बादल्या टाकायच्यात. तर रात्री इंद्राने मातेला या ठिकाणी थोडासा राग आलाच म्हणावं लागेल. इतका राग आला की या ठिकाणी आम्ही बादल्या काढतो, लगे पुढ्या बादल्या काढताना मागे आमच्या पाणी. तर या ठिकाणी बऱ्यापैकी जवळजवळ प्लास्टिक जेवढ्या बादल्या होत्या तेवढ्याने या ठिकाणी मला वाटतं इंद्रायणी माईचे स्नान करायला खालच्या गावाला गेल्या. आता फक्त राहिल्या जी उंच उंच जाड ती बसल्या चिखलाला अडकून. बरेच भांडे आपले गेले तर काही जाऊ द्या. मला सांगायचं आहे म्हणून आता जे आहेत आज, फक्त आज तंबूत बांधले आहेत, त्यांना विनंती असेल आपल्याला प्रत्येकाने स्वयंपाकघराकडे आणा. जे आपल्या रूममध्ये बादले आहेत, आता पंगत बसवायची, पंगत मोठी आहे, सर्वांनी तिथे या ठिकाणी आणा ही विनंती असेल. दुसरी महत्त्वाची काम आहे की अतिशय इतका पूर आला होता बघा. माऊलीचा शेवटचा चमत्कार समारोप करायचा आहे. आज महाराष्ट्राला सुद्धा प्रश्न पडला होता, यावर्षी 2026ची वारी मोबाईलवर होती का कोरोनासारखी ऑनलाईन होती. पण माऊलीचा चमत्कार मी तुम्हाला सांगेल की 2 दिवस एवढा पूर होता. तुमच्यासुद्धा यावर्षी आलेल्या गाड्या आळंदीकडं सुद्धा येता आलं नाही. काही माणसं पुण्यात थांबले, पाहुणेकडं थांबले, मंगल कार्यालयात थांबले. आमचे कोळी समाज जिथे 2 दिवस अगोदर येतो आहे, जिथे जागा मिळेल तिथे पुण्यात थांबला, इथे थांबला. तर विनंती आहे की अतिशय आणि माऊलीचा चमत्कार. रात्री प्रस्थान व्हायच्या अगोदर पूर आहे आणि प्रस्थान सुरू झालं की पूर कमी झाला आणि पुन्हा माऊली रथात निघणार आहे सकाळी. आज डिक्लेअर झालं की दुसऱ्या पुलावरून दुसऱ्या गावाहून जायचं आहे. पण माऊलीला काळजी पडली की माझ्या लेकरासाठी या ठिकाणी जर माणसे 5 किलोमीटर जात असतील, 20 किलोमीटर चालायचं आहे. चमत्कार. रात्री प्रस्थानच्या रात्री 10 वाजता मार्ग डिक्लेअर झाला. पण मार्ग डिक्लेअर झाल्यानंतर सकाळी चमत्कार असा झाला की माऊली निघायच्या वेळेत जवळजवळ पूर्ण दूध थोडी इंद्राणी भरून वाहणारी, जणू काही वर पाऊसच पडला नाही. ज्यावेळेस रथामध्ये माऊलींची पालखी ठेवली आणि पालखी ठेवल्यानंतर अद्भुत चमत्कार की जणू रथात माऊली ज्ञानोबा तुकाराम गजर झाला आणि गजर झाल्यानंतर ती दूध थोडी भरून वाहणारी इंद्राणी मैया 10 सेकंदात पूर्ण अर्धी खाली झाली. लक्षात ठेवा, ही माऊलीचा चमत्कार आहे. म्हणून विनंती आपल्या असेल की आपली आज वारी आज होते, पाऊस होतोय, तर मला धन्यवाद देतो. इथे आज ज्या जागेवर तुम्ही बसलात, इथे आज या सर्व जागेचे मालक, त्यांना विनंती असेल आपण इथे सर्व जागेचे मालक आहेत त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करा. दुसरं असं आहे, या दिंडीमध्ये अनेक वर्ष इथे अन्नदानाची सेवा देणारे सर्वच पाहुणे मंडळी इथे विशेष करून या ठिकाणी आज आलेली आहेत. इथे मुंबईहून या ठिकाणी काही पुण्यावरून, काही गुजरातवरून आज दिंडीला भेट देण्याकरता आपण सर्व पाहुणे मंडळी आलात. कोणाचाही आता व्यक्तिशः नाव उल्लेख करणं उचित नाही, तर सर्वांचा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात मी त्यांचं स्वागत करतो. आणि आज गेले अनेक वर्षापासून इथं पंगत समस्त ग्रामस्थ माळ सारदे यांची मांडे भोजन पंगत आहे. त्यांच्याकरता एकदा जोरात एकदा टाळी वाजवा. त्या समवेत योगेश तिया यांचीसुद्धा पंगत आहे. त्या समवेत सुशीलबेन भोगीलाल शहा परिवार यांची पंगत आहे, त्यांना धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थ गणेगाव खालसा यांना धन्यवाद. वैकुंठवासी बागुजी विठोबा हिंगे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर रामदास हिंगे अवसरी 51,000 रुपये या पंक्तीकरता दिले. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवायची आहे. 51,000 रुपये देऊन बघा, ते पाणी विकणारे आमचे बाबा आहेत, ते सेवा देत आहे. त्यांचा मुलगा सांगितलं की बाबा पंगत द्या, पाणी विकून पंगत आहे, सेवा आहे. त्या समवेत श्री सौ स्वाती दत्तात्रय पाचुंदकर अध्यक्ष रांजणगाव गणपती ट्रस्ट यांची या ठिकाणी पंगत आहे. जोशी ग्रुप दिंडीचं वैभव उठू नका एक मिनटं. जोशी ग्रुप अतिशय मोठं योगदान या दिंडीला जर असेल तर जोशी ग्रुपचं आहे. 4.5, 5, 6 लाख अन्नदानाकरता ते देत आहे. त्यांना ते आवडणार नाही माझं नाव उच्चार केला, पण माझं ते कर्तव्य संस्थांच्या वतीने जोशी ग्रुप करता एकदा टाळी वाजवा. जोशी ग्रुप अमेरिकेतून काही माणसं दिंडीला येत आहेत. या ठिकाणी विशाल शेठ घावटे, पांडुरंग घाटेल सरदवाडी यांची पंगत आहे. आणि कैलासवासी गंगा भागीरथी नानूबाई दौलतराव यांच्या स्मरणार्थ श्री रंगनाथ दौलतराव तासकर यांची
या ठिकाणी पंगत आहे, त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवायची आहे. आणि एक मी नाव मागे ठेवलं, समस्त ग्रामस्थ मळ गणेगाव खालसा. दिंडी सुरू झाल्यापासून या दिंडीला ग्रामस्थांचे या ठिकाणी अन्नदान आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ गणेगाव खालसा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, आज 100-125 वारकरी दिंडीला भेट देण्याकरता आणि पंक्ती करता आलेत. त्यांच्याकरता एकदा जोरात एकदा आपण टाळ्याच्या गाजरात त्यांच्याकरता स्वागत करूया. हा दुपारच्या पंक्तीचे अन्नदाते आहेत. काही बरेच नाव माझ्याकडनं राहिली असतील, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आता इथे या ठिकाणी काही ठराविक माणसांचा ज्यांचा नाव उल्लेख केला आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. ते तीर्थक ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र, जया पुरुषा. पुंडली गवर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. उठू नका. माऊली महाराज, सरसंत ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ म्हणून गणेगाव खालसा यांच्या वतीने पंक्तीमध्ये आपला विलंब होईल. एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये शालश्रीपळे प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांचं, माऊली बसू नका, थांबा 2 मिनटं थांबा जरा. समस्त ग्रामस्थ म्हणून गणेगाव खालसा यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण पुढे यायचं आहे. मुंबईवरून या ठिकाणी सोनलताई, आपण हॉटेलच्या मालक, या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि कोपरगावून आले सर्व विशेष कोपरगावकर मंडळी, आपण या ठिकाणी यायचे. समस्त ग्रामस्थ म्हणून गणेगाव खालसा प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपण दोघंजण या. बाबा या, या दादा या. खूप दिवस दिंडी सुरू झाल्यापासून पंगत आहे. आम्ही आंधीला यायच्या अगोदरपासून या दानशूर माणसांच्या निमित्तानंच हे सर्व कार्य चालत असतं. त्या समवेत पवार आप्पा, आपण पुढे यायचं आहे. या पाटील श्री महाराज या. रमण शेट्टी या. 4-5 ज्याला फेटा बांधा येत असल्याने फेटा बांधण्याकरता पुढे या फास्ट. चला हिंगे पाटील या पुढे जरा. सर्व विश्वस्त मंडळी, कार्यकर्ते मंडळी, आणि विशेष या ठिकाणी माझ्याकडनं फक्त नाव उल्लेख झाला. या जागेवर आपण आहात भाऊसाहेब डोमे, भाऊसाहेब डोमे पाटील, आपलं विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. मगाशी बोललो तुम्ही आल्याशिवाय आम्ही जेवायला बसवणार नाही, बसणार नाही. आणि आज माऊलीन तसंच करून घेतलं आहे. तर भाऊसाहेब डोमे पाटील आपल्या विनंती आहे, जागेचे मालक आहेत, त्यांना विनंती आहे आपण पुढे यायचे. पाटील यांचं स्वागत करा. आणि इथे या, इकडे या, डाव्या साईडला या. डोमे पाटलांनी अगदी पूर्ण जागा या ठिकाणी दिली. साहेबाला माझी विनंती असेल, साहेब एकदा आळंदीला मंदिर बघायला या. आणि असंच आम्हाला फक्त 1 दिवसाकरता ही जागा, असं वाटतं आमच्या वारकरी मगाशी म्हणले महाराज असं वाटलं तर इथंच बंगला बांधून राहावा. ते तुमचे संकल्प माऊली पूर्ण करो. या ठिकाणी त्यांचे सहकारी आमचे दाते संजयजी पवार, आपणही पुढे यायचं आहे. पुढे संजय पवार डाव्या साईडला या. प्रशांतजी टिळेकर सासोडवाले डाव्या साईडला गाव, ही आपल्या दिंडीची उजव्या साईडला बांधा पेटे. भाऊसाहेब टिळेकर या ठिकाणी डाव्या साईडला या. भाऊसाहेब शेठ टिळेकर या. या ठिकाणी भाऊसाहेब टिळेकर सर्व डाव्या साईडला या. सासोडकर म्हणजे डाव्या साईडला फेटा बांधा, उजव्या साईडला दिंडीची अन्नदाते बांधा, म्हणजे दोन्ही पार्ट्या काम चालू होतं, वेळ वाचतो. या ठिकाणी दिंडीला भेट देण्याकरता 2 महिन्यापूर्वी आम्ही सरपंच आलतो की दिवेच्या पुलाच्या खालनं पालखी यावं म्हणून, पण सगळे पत्र दिलं पण नाही चाली. या ठिकाणी दिंडीला भेट देण्याकरता उठू नका 1 मिनिट. जागा मालक या ठिकाणी पुणेकर मंडळी, सर्व शिवले काका, संजयजी नागरे पाटील, आपण पुढे यायचंय. या ठिकाणी सर्व पुणेकर मंडळी जे आपल्या पुणे सेवा देत आहेत, कुणी उठू नका. 2 मिनिटं फक्त सत्कार होईल. पुढे जे पंक्तीचा वेळ आताच वाचतोय. या ठिकाणी धामणी ग्रामच्या विद्यमान सरपंच प्रत्यक्षताई जाधव, कुमारी प्रत्यक्ष जाधव ताई,
आपण या ठिकाणी आलात त्यांचं स्वागत होतं. सोनालताई आपण मुंबईकर आपलं या ठिकाणी स्वागत होतं आहे. पुढे यायचं आहे. या पटकन फेटा बांधा. शिवले काका पुढे या. संजयजी नागरे पाटील अतिशय या ठिकाणी सेवा असते. आपण सुद्धा पुढे यायचं आहे. या बांधा लवकर. चला या ठिकाणी अक्काला विनंती आहे. अक्काने या ठिकाणी पुढे यायचे. या ठिकाणी पाचपोते अक्का आपल्या हस्ते या ठिकाणी काही लेडीजचं स्वागत होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या माजी वनमंत्री यांच्या सुविधे पत्नी दिंडीच्या आपल्या वारकरी पूर्ण आंधी ते पंढरपूर या ठिकाणी धामणी गावच्या सरपंचताई प्रतिभाताई वाडेकरी दांडेगावकर वसईकर चला. वाडेकरी सर्वांना विनंती आपण इकडं स्वयंपाकघरात यायचं. या ठिकाणी धामणी गावच्या विद्यमान सरपंच प्रत्यक्षताई जाधव यांचं स्वागत पाचपुते अक्कांच्या हस्ते होत आहे. इकडे सत्कार करा. या आंबेकर पाटील शनिवार पेठनं आपण आलात. स्वागत या ठिकाणी होत आहे. शिरसर महाराज इकडे करा ना स्वागत. जोरात एकदा टाळी वाजवा. या ठिकाणी पहिल्यांदाच कमी वयामध्ये सरपंच पद भूषवून या ठिकाणी दिंडीला भेट देण्याकरता अतिशय मोठं योगदान दिंडीला असतं. या ठिकाणी गजानभाऊ दराडी कॉन्टॅक्टदार संभाजीनगर आपल्या या ठिकाणी स्वागत होत आहे. आता 10 मिनिटामध्ये आमदार साहेब भेट द्या येत आहेत. त्यांना धन्यवाद देऊ. ये पुढे या. घुगे साहेबांच्या हस्ते दादा पुढे या. पुढे या. इकडे या. यांच्याकडे द्या. ज्ञानेश्वर हिंगे पाटील ज्ञानेश्वर रामदास हिंगे आपण संकल्प सोडण्याकरता यायचंय. अगोदर स्वागत करता यायचंय. या सगळ्यांनी ताटं घ्यायचंय. अगोदर पुरुष बसतील, महिला बसणार नाही. सर्वांना विनंती आहे. अगोदर ही पहिली पंगत पुरुषाची होईल, महिलाची पंगत होणार नाही. महिलांना ताटं घेऊन बसू नका. पहिली पंगत पुरुषाची होणार आहे. जागा कमी असल्यामुळे पहिली पंगत पुरुषाची होईल. या आजच्या पंक्तीचे विद्यमान हिंगे पाटील या. गुगे साहेब दादा शाल टाका त्यांना. पहिली पंगत पुरुषांची होईल. महिलांनी थोडंसं थांबा, थोडं मागे बसवा. आज काय उपवास आहे. ये फेटा बांधा. फेटा बांधा. असू द्या. पहिला मान पुरुषाला द्वादशी आहेत. पाप लागेल ना. सर्वांना विनंती, महिला कोणी बसू नका. पहिली पंगत या ठिकाणी पुरुषाची होईल. गायकवाडजी, रामदास पाटील, हिंगेजी पंक्ती बरोबर धरायला हवा. पंक्ती सर्वाला ताडपत्र्या उचला. ताडपत्र्या स्वयंसेवकाला विनंती, ताडपत्र्या उचला. सर्वाला भोजन भेटणार आहे. फक्त पुरुष अगोदर 10 मिनिटात उठतात. महिलाला 1 तास लागते म्हणून पुरुषाला जेव घालायलो. सासवडचे पूर्ण जागा मालक व सासवडचे सर्व वारकरी आमच्याकडे सेवे करता आले. त्यांना विनंती, आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नये. सासवडचे जागा मालक व सासवडचे त्याची पाहुणे मंडळी, त्यांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी भोजन करून जावं. महिलांना थोडी विनंती आहे. महिलांना थोडी विनंती आहे. वाड्या मदत करा, अन्यथा बसा. बाजूला थांबा. महिला मंडळींना विनंती, पुरुष मंडळीची पंगत झाल्यानंतर बसायचंय. तुम्ही ताटं सुद्धा घेऊ नका. महिला मंडळांना विनंती, आपण ताटं घेऊ नका. ताटं कमी पडतील. आणि पुरुषांना मागून पुढून पंगत धरा. किचनकडे बसू नका. माऊली किचनकडे बसू. चला इकडं. चला इकडं. किचनकडे कोणी बसू नका. महिलाला विनंती, आपण ताटं जर घेतले असतील तर ताटं पुरुषांना द्या. आपल्या पतिदेवाला द्या. माऊली इकडे बसा. माऊली तिकडे बसा पलीकडे. कैलास तेच काळ आपण इथून कैलास बोराडे साईडला शिरसाट महाराज मध्ये पंक्तीतून या इकडे. राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. इधर सत्कार राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.